क्वेश्चन घ्या एक कसा आहे पाहतो. इफ tan inverse x plus tan inverse y plus tan inverse z equal to pi by 2. If tan inverse x plus tan inverse y plus tan inverse z equal to pi by 2 हे गिवन आहे. then show that xy plus yz plus zx equal to 1. xy plus yz plus zx equal to 1 हे प्रूव्ह करायचं. स्ट्रेट वे क्वेश्चन आहे. हे गिव्हन रिलेशन आहे. टर्म जर आपण पाहिली तर टॅन इनवर्स एक्स प्लस टॅन इनवर्स वाय याच्यासाठी डायरेक्ट फॉर्म्युलाच आहे आपल्याकडे. आधी या दोघांसाठी फॉर्म्युला यूज करा. येणारी टर्म टॅन इनवर्समध्येच येणार आहे. परत तो टॅन इनवर्स आणि हा टॅन इनवर्स याच्यासाठी फॉर्म्युला वापरा. किंवा पाय बाय 2चा बेनिफिट घेता येईल आपल्याला. आणखी सिंपल जर म्हटलं या दोघांसाठी टॅन इनवर्स एक्स प्लस टॅन इनवर्स वायचा फॉर्म्युला वापरला तर काय होईल. टॅन इनवर्स एक्स प्लस टॅन इनवर्स वाय इक्वल टू काय. tan inverse of x plus y upon 1 minus xy. एक्स प्लस वाय अपॉन 1 मायनस एक्स वाय. आणि हा जो टॅन इनवर्स झेड आहे तो राईट साईडला घ्या. पाय बाय 2 मायनस टॅन इनवर्स एक्स. खूप कॅल्क्युलेशन कमी होऊन जातं टॅन इनवर्स झेड. प्रॉपर्टी आठवली तर पाय बाय 2 मायनस टॅन इनवर्स झेड याला काय लिहिता येईल. लेफ्ट साइड tan इनवर्स x प्लस वाई अपॉन 1 माइनस एक्स वाई. पाई बाय 2 माइनस tan इनवर्स x cot inverse z. म्हणजे तो होईल cot इनवर्स z. राईट साईडची टर्म cot इनवर्स z होणार. आता लेफ्ट साईडला टॅन इनवर्स आहे, राईट साईडला कॉट इनवर्स आहे. दोन्ही साईडला सेम फंक्शन असेल तर आपलं डायरेक्ट एलिमिनेट करता येईल. ते काय करता येऊ शकतं इथे. कॉट इनवर्सलाच रेसिप्रोकल घेतला की टॅन इनवर्सचा कॉट इनवर्स होतो आणि कॉट इनवर्सचा टॅन इनवर्स होतो समोरच्या टर्मचा. याचा जर रेसिप्रोकल घेतला तर हा जो टॅन इनवर्स आहे त्याचा कॉट इनवर्स होईल. किंवा याचा रेसिप्रोकल घेतला तर कॉट इनवर्सचा होईल टॅन इनवर्स. म्हणजे यात टॅन इनवर्स x प्लस वाय अपॉन 1 माइनस एक्स वाय इक्वल टू टॅन इनवर्स 1 अपॉन z. आता हे टॅन इनवर्स फंक्शन सेम आले दोन्ही साईडला. इट इम्प्लाइज x प्लस वाय
अपॉन 1 मायनस एक्स वाय इक्वल टू 1 अपॉन झेड. झालं, इन्व्हर्सचं काम संपलं, इथेच ट्रिग्नॉमेट्रीचं काम संपलं. आता फक्त अल्जेब्रिक सिम्प्लिफिकेशन, क्रॉस मल्टिप्लाय. झेड लेफ्ट साईडला मल्टिप्लाय होईल आणि ही डिनॉमिनेटरची टर्म राईट साईडला 1ला मल्टिप्लाय होईल. झेड मल्टिप्लाय होताना दोघांनाही मल्टिप्लाय होणार. झेड एक्स वाय झेड झेड एक्स प्लस वाय झेड इक्वल टू 1 मायनस एक्स वाय. तो एक्स वाय लेफ्ट साईडला घेतला तर टर्म मिळेल एक्स वाय प्लस वाय झेड प्लस झेड एक्स इक्वल टू 1. आणि हेच तर आपलं प्रूव्ह करायचं आहे. हे प्रॉपर्टीज वापरल्या ते खूप इझिली प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो. नेक्स्ट असंच एक्झाम्पल आहे, फक्त टॅन इन्व्हर्स ऐवजी ते कॉस इन्व्हर्सच्या फॉर्ममध्ये. क्वेश्चन काय, if cos inverse x plus cos inverse y plus cos inverse z equal to pi. If cos inverse x plus cos inverse y plus cos inverse z equal to pi, then show that x square plus y square plus z square plus 2xyz equal to 1. तर यामध्येही मागच्यासारखंच आपण एक कॉस इन्व्हर्सची टर्म राईट साईडला घेऊ शकतो. कुठली टर्म घ्या, म्हणजे याला कॉस इन्व्हर्स एक्स प्लस कॉस इन्व्हर्स वाय इक्वल टू आपण पाय मायनस कॉस इन्व्हर्स झेड असे लिहू शकतो. तर मागच्या एक्झाम्पलमध्ये आणि यामध्ये डिफरन्स काय, तर टॅन इन्व्हर्ससाठी आपल्याकडे डायरेक्ट फॉर्म्युला होता टॅन इन्व्हर्स एक्स प्लस टॅन इन्व्हर्स वाय, तो आपण लेफ्ट साईडला वापरला दोघांसाठी. कॉस इन्व्हर्स साइन इन्व्हर्स यांच्यासाठी फॉर्म्युला नाही आहे. मग याला आपल्याला सिम्प्लिफाय करण्याचा वेग माहीत आहे. आधी आपण राईट साईड कंप्लीट करून घेऊ. पाय मायनस कॉस इन्व्हर्स झेड याला काय लिहिता येईल, कॉस इन्व्हर्स एक्स प्लस कॉस इन्व्हर्स वाय इक्वल टू पाय मायनस कॉस इन्व्हर्स झेड, याला आपण काय लिहू शकतो, 2 sin inverse x हां पाय मायनस कॉस इन्व्हर्स झेड cos inverse इक्वल टू पाय मायनस कॉस इन्व्हर्स एक्स. हे पाय मायनस कॉस इन्व्हर्स एक्सलाच आपण लिहू शकतो कॉस इन्व्हर्स मायनस एक्स. पाय मायनस कॉस इन्व्हर्स झेड यालाच लिहिता येईल
कॉस इन्व्हर्स मायनस झेड. ओके. आता यामध्ये फर्दर प्रोसेस काय याला सिम्प्लिफाय करण्याची. काय करावं लागतं, कॉस इन्व्हर्स साइन इन्व्हर्सचं कॉम्बिनेशन असेल तर कन्सिडर cos inverse x equal to alpha and cos inverse y equal to beta. यावरून x equal to cos alpha किंवा cos alpha equal to x आणि cos beta equal to y. कॉस अल्फावरून साइन अल्फा आणि कॉस बीटावरून साइन बीटा फाइंड करता येईल आयडेंटिटी वापरून. साइन स्क्वेअर अल्फा इक्वल टू 1 मायनस कॉस स्क्वेअर अल्फा म्हणजेच 1 मायनस एक्स स्क्वेअर. तो झाला साइन स्क्वेअर अल्फा. आपल्याला पाहिजे साइन अल्फा. दोन्ही साईडचं स्क्वेअर रूट घेतलं. साइन अल्फाची व्हॅल्यू रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर. त्यानंतर कॉस बीटा इक्वल टू वाय. साइन बीटा साइन स्क्वेअर बीटा इक्वल टू 1 मायनस कॉस स्क्वेअर बीटा म्हणजे 1 मायनस वाय स्क्वेअर. तो साइन बीटा इक्वल टू रूट 1 मायनस वाय स्क्वेअर. चार व्हॅल्यूज पाहिजे असतात, साइन अल्फा, कॉस अल्फा, साइन बीटा, कॉस बीटा. आणि मग त्यावरून या रिझल्टनुसार टर्म तयार करायची. आधी फ्रॉम इक्वेशन 1 इथे प्रूव्ह दॅट नाही आहे, इक्वेशनमध्ये व्हॅल्यू सबस्टिट्यूट करावं लागेल. फ्रॉम इक्वेशन 1 इक्वेशन 1 मध्ये कॉस इन्व्हर्स एक्सच्या जागी अल्फा, कॉस इन्व्हर्स वायच्या जागी बीटा आणि राईट साइड कॉस इन्व्हर्स ऑफ मायनस झेड ॲज इट इज. हे कॉस इन्व्हर्स लेफ्ट साइडला म्हणजे कॉस अल्फा प्लस बीटा इक्वल टू मायनस झेड. आणि कॉस अल्फा प्लस बीटा कॉस ए प्लस बी चा फॉर्म्युला कॉस ए कॉस बी मायनस साइन ए साइन बी इक्वल टू मायनस झेड. त्यानंतर कॉस अल्फा कॉस बीटा कॉस अल्फा कॉस बीटा व्हॅल्यूज फाइंड केल्यात आपण. कॉस अल्फा म्हणजे एक्स, कॉस बीटा म्हणजे वाय, मायनस साइन अल्फा रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर
इंटू रूट 1 मायनस वाय स्क्वेअर इक्वल टू मायनस झेड. आता हे सिम्प्लिफाय करायचे अल्जेब्रिकली. स्क्वेअर रूट्स एलिमिनेट करावे लागतील, पण त्यासाठी स्क्वेअर करावं लागेल. तो स्क्वेअर जर आपण इथेच केला तर स्क्वेअर रूट एलिमिनेट होणार नाहीत, कारण इथं मायनस आहे. डायरेक्ट याचा स्क्वेअर याचा स्क्वेअर याचा स्क्वेअर असं होणार नाही, कारण ही टर्म ए मायनस बी या फॉर्ममध्ये आहे. त्यामुळे इथे डायरेक्ट स्क्वेअर करून उपयोग नाही आहे, स्क्वेअर रूट निघून जाणार नाहीत. मग तो मायनस झेड लेफ्ट साईडला घ्या, प्लस होईल. आणि हे दोन्ही रूटचं मल्टिप्लिकेशन असणारी एकच टर्म आहे, ती राईट साईडला घ्या, ती पण प्लस होईल. म्हणजे एक्स वाय प्लस झेड इक्वल टू 1 मायनस एक्स स्क्वेअर इंटू 1 मायनस वाय स्क्वेअर. दोघांचंही स्क्वेअर रूट. एकच रूटमध्ये पण लिहिता येतील. नाव स्क्वेअरिंग बोथ साइड्स. दोन्ही साईडचा स्क्वेअर केला तर लेफ्ट साईडला एक्स वाय प्लस झेड ब्रॅकेट स्क्वेअर, आणि राईट साईडला स्क्वेअर स्क्वेअर रूट कॅन्सल, शिल्लक राहील 1 मायनस एक्स स्क्वेअर इंटू 1 मायनस वाय स्क्वेअर. 1 मायनस एक्स स्क्वेअर इंटू 1 मायनस वाय स्क्वेअर. आता यामध्ये ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला वापरून एक्सपान्शन करता येईल लेफ्ट साईडचं. काय एक्सपान्शन? एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर प्लस 2xyz प्लस झेड स्क्वेअर. आणि राईट साईडचे दोन्ही ब्रॅकेट मल्टिप्लाय. राईट साईडचे दोन्ही ब्रॅकेट जर मल्टिप्लाय केले तर काय येतील? 1 इंटू 1 1 इंटू मायनस वाय स्क्वेअर, नंतर मायनस एक्स स्क्वेअर इंटू 1 आणि मायनस एक्स स्क्वेअर इंटू मायनस वाय स्क्वेअर, म्हणजे प्लस एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर. तर ह्या राईट साईडच्या सगळ्या टर्म जर लेफ्ट साईडला घेतल्या, फक्त 1 पलीकडे ठेवा, कारण 1च पाहिजे आपल्याला प्रूव्ह करण्यासाठी. ह्या सगळ्या टर्म लेफ्ट साईडला घेतल्या तर त्यामध्ये हा एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर कॅन्सल होऊन जाईल. मायनस एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर लेफ्ट साईडला आले तर प्लस होतील, म्हणजेच टर्म येईल एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर प्लस 2xyz इक्वल टू 1. आणि हेच आपल्याला प्रूव्ह करायचं. ओके, टेक डाउन दिस.